नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पाहूया आज मी कोणती रेसिपी अपलोड करते. पहा तर मग रेसिपी. आज रेसिपी भरली वांगी विथ ग्रेव्ही. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर भरली वांगी अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. आज मी भरली वांगी तर बनवणार आहे. तर वांग्याबरोबर मी इथे अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडी व्हेरिएशन रेसिपी आहे. आता भरल्या वांगीसोबत मी मिरच्यासुद्धा भरून या ग्रेव्ही भाजी बनवते. तुम्हाला जर मिरच्याचा उपयोग करायचा नसेल, मिरच्या वापरायच्या नसतील, तर तुम्ही फक्त वांगी वापरून ही भाजी बनवू शकता. वांगी आणि मिरच्या मी दोन्ही घेतलेल्या आहेत. कोणत्या पद्धतीने ही ग्रेव्ही भाजी बनवते प्लीज रेसिपी स्किप न करता पहा. वांगी कट करते. आपण भरली वांगीसाठी जशी वांगी कट करतो तशीच आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहेत. पहा, मिरची घेतलेली आहे. मिरची सेंटरमधून कट करते. पहा, जर बिया नको असतील तर तुम्ही मिरच्यामधल्या बिया काढू शकता. तिखटपणा कमी होईल. अशा पद्धतीने मिरची चिरून घ्यायची आहे. बाउलमध्ये पाणी घेतले. थोडं मीठ घालते. चिरलेली वांगी, चिरलेल्या मिरच्या, आता साध्या पाण्याने सुद्धा वांगी आणि मिरच्या धुवून घेते. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता धुतलेली वांगी आणि मिरच्या मी कोरड्या करून घेतलेल्या आहेत कपड्याने. वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवते. प्लीज रेसिपी स्किप न करता पहा. वांगी आणि मिरची, वांगी आणि मिरच्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तुम्ही कधी अशी जर भाजी बनवली असेल तर ती कशी बनवली ते सुद्धा मला लिहून पाठवा, मी नक्की वाचेन. वांगी आणि मिरच्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत. बाकीच्या वांगी आणि मिरच्या तळून घेते. मी इथे मिरच्या तळलेल्या आहेत. तुम्ही मिरच्या न तळता सुद्धा भाजीमध्ये वापरू शकता. माझी महत्त्वाची टीप आहे, कारण एखादी बी असेल तर तेलामध्ये उडण्याची शक्यता आहे. मसाला बनवते. 1 चमचा भाजलेले धणे, 1 चमचा भाजलेले जिरे, 1 चमचा भाजलेली बडीशेप, 1 चमचा भाजलेले पांढरे तीळ, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 वाटी भाजलेलं सुकं खोबरं, 1 वाटी मिक्स फरसाण. महत्त्वाचं, फरसाण वापरा. आता फरसाण वापरून ही भाजी कशी तयार होते पहा. खूपच चविष्ट लागते. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गूळ, थोडी कोथिंबीर,
मसाला वाटून घेते. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. मसाला वाटून तयार. वाटलेला मसाला आणि तळलेली वांगी. आता काय करायचं, तळलेल्या वांग्यामध्ये मसाला भरायचा आणि अलगद मसाला भरायचा. वांगी तळलेली आहेत. मसाला भरून घेतलाय. हे पहा, मिरची घेतलेली आहे. मिरचीमध्ये मसाला भरून घेते. शक्य तितका मसाला भरून घ्यायचा, म्हणजे खाताना टेस्ट येते मसाल्याची. हे पहा, मिरचीमध्ये मसाला भरून तयार. बाकीची वांगी आणि मिरच्या भरून घेते. इतका मसाला उरलेला आहे, ग्रेव्हीमध्ये वापरणार. भाजीसाठी फोडणी करते. कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलंय. तेल गरम करून घेते. तेल गरम झालंय. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 4 काळी मिरी, 4 लवंग, पाव चमचा हिंग, कढीपत्ता. फोडणी खमंग झालेली आहे. 2 टोमॅटोची ग्रेव्ही बनवलेली आहे. टोमॅटोमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. ग्रेव्ही फोडणीमध्ये 2 मिनिटं मिक्स केलेली आहे. भरलेली वांगी आणि मिरच्या फोडणीमध्ये सोडते. गॅसची फ्लेम लो ठेवून मिक्स करते. 2 मिनिटं झाकण ठेवते. पाहूया. वांगे आणि मिरच्या फ्राय केलेल्या आहेत. उरलेला मसाला यामध्ये ॲड करते. म्हणून इतका मसाला मी ठेवला होता. आता ग्रेव्ही पुरतेच आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, ग्रेव्ही पुरतं चवीनुसार मीठ. मसाले मिक्स करते. झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. एक कप गरम पाणी घेतलेलं आहे. जास्त गरम पाणी ॲड करू नका, म्हणजे ग्रेव्ही दाटसर होणार नाही. मिक्स करते. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. माझी टीप आहे, कोणतीही आपण ग्रेव्ही भाजी बनवतो त्यावेळेस गरम पाणीच ॲड करा. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवते. ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे. 2 चमचे चिंचेचा कोळ, 1 चमचा गूळ मिक्स करते. आंबट, गोड, तिखट अशी चवीची ही भाजी होणार आहे. घरी कधी पाहुणे येणार असतील तर एखाद वेळी अशी भाजी करून पहा. आणि ज्यांनी कोणी ही भाजी घरी करून पाहिली त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कोथिंबीर
भरली वांगी विथ ग्रेव्ही भाजी तयार आहे. प्लेटमध्ये भाजी सर्व करते. थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली भरली वांगी विथ ग्रेव्ही. मी मिरच्या त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत, ऑप्शनल आहेत. नको असतील तर मिरच्या स्किप करा. काही तुमच्या घरी फंक्शन असेल, पाहुणे येणार असतील तर तयारी करून ठेवा, मसाले वगैरे वाटून, आणि आयत्या वेळेस ही भाजी तुम्ही बनवू शकता. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा व्हेरिएशन आणि नवीन नवीन रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांनी कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही रेसिपी पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं का कांदा लसूणचा आज वापर केलेला नाही, आलंसुद्धा आज रेसिपीमध्ये वापरलेला नाही. तुमचे उपवास असतील, श्रावण महिना असेल, नवरात्र असेल, तुम्ही कांदा लसूणचं सेवन करत नसाल, त्यावेळेस ही भाजी नक्की बनवा. जर तुम्हाला कांदा लसूणचा वापर करायचा असेल तर फोडणीमध्ये तुम्ही कांदा आणि लसूण वापरू शकता, काहीच हरकत नाही. अशा छान आणि व्हेरिएशन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.